वो क्या जाने अपना किस कयामत का इरादा है, किसी पत्थर की मूरत से बगावत का इरादा है। हा शेर आहे बंडाचा, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा। गेले 19 दिवस एक माणूस याच बंडाचा आवाज बनून राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवर उभा आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे सोनम वांगचुक। गेले 19 दिवस सोनम वांगचुक जंतर मंतरवर उपोषण करतायत। या 19 दिवसात त्यांची तब्येत खालावली, 9 किलो वजन कमी झालं। त्यांची मागणी एकच आहे, देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नीट पेपर फुटीच्या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलंय त्यांना न्याय मिळावा आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल घडावेत। देशभरातले अनेक नेते, सेलिब्रिटीज त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करतात। सोशल मीडियावर लाखो लोक आपला पाठिंबा देतात। काहींनी तर थेट कोर्टात धाव घेऊन त्यांनी उपोषण सोडावं म्हणून प्रयत्न केलेत, पण सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। 19 दिवस राजधानी दिल्लीतच वांगचुक उपोषणाला बसलेत, पण दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांकडनं ना त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत, ना त्यांच्याशी संवाद साधला जातोय। त्यामुळे सरकारने वांगचुक यांना मरायला सोडलंय का? भारतासाठी वांगचुक किती महत्त्वाचे आहे त्याची कल्पना सरकारला आहे का? असा संतप्त सवाल आता देशभरातनं व्यक्त केला जातोय। शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले, त्याच बदलासाठी आता वांगचुक यांचा जीव पणाला लागलाय। त्यामुळे सोनम वांगचुक नेमके आहेत कोण? एज्युकेशनल रिफॉर्मर म्हणून त्यांचं काम किती मोठं आहे? रिअल लाईफ फुनसुक वांगडूची रिअल स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। लडाखच्या लेह तालुक्यातल्या अलची जवळ असलेलं उले टोपको हे छोटंसं गाव। या गावामध्ये सोनम वांगचुक यांचं बालपण गेलं। ऐकून आश्चर्य वाटेल, पण या गावात फक्त 5 कुटुंब राहत होती। आता यावरनं त्या गावामध्ये 60 ते 70च्या दशकात नेमक्या काय सुविधा असतील याचा अंदाज आपण लावू शकतो। या गावामध्ये एकही शाळा नव्हती, त्यामुळे वांगचुक हे वयाच्या 8व्या वर्षापर्यंत शाळेत गेलेच नाहीत। पण त्यांचं शिक्षण यामुळे थांबलं नाही। आपल्या आईकडनं, स्थानिक लोकांकडनं, शेतकऱ्यांकडनं वेगवेगळ्या विषयांवरचं ज्ञान ते घेत राहिले। पण 9 वर्षांचे असताना श्रीनगरच्या एका शाळेमध्ये सोनम यांना भरती करण्यात आलं। तिथे शिक्षण घेताना त्यांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला, कारण तोपर्यंत सोनम वांगचुक हे फक्त लडाखी आपल्या मातृभाषेतनं शिकले होते। ना कधी त्यांनी पुस्तक पाहिलं होतं, ना कधी कागद पेन हातात घेतलं होतं। मोकळ्या हवेत शिकलेल्या सोनम यांना शाळेच्या वर्गातल्या वातावरणाशी जुळवून घेता येत नव्हतं। त्यामुळे सोनम वांगचुक शाळेमध्ये गप्प राहायचे। शिक्षकांना वाटलं की पोरग अभ्यासात ढ आहे, म्हणून वांगचुक यांना वर्गाच्या बाहेर उभं राहायची शिक्षा देखील मिळायची असं सांगितलं जातं। मग या सगळ्याला कंटाळून सोनम वांगचुक कोणालाही न सांगता वयाच्या 12व्या वर्षी श्रीनगरवरनं पळून दिल्लीला गेले आणि तिथं लडाखच्या मुलांसाठी असलेल्या विशेष केंद्रीय विद्यालयात त्यांनी प्रवेश मिळवला। तिथं त्यांनी 12वी पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि 1987 ला श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधनं त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली। आता सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल हे राजकारणात होते आणि त्यावेळी ते जम्मू काश्मीर सरकारमध्ये मंत्री देखील होते। पण वडिलांच्या कुठल्याही शिफारशीशिवाय सोनम वांगचुक यांनी NIT मध्ये प्रवेश मिळवला आणि बीटेकची डिग्री घेतली। वडिलांची वाद झाल्यामुळे सोनम यांनी आपल्या सगळ्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलायचं ठरवलं आणि ते लडाख मधल्या मुलांना शिकून पैसे कमवायला लागले। वांगचुक यांनी एका हॉटेलमध्ये छोटीशी जागा घेत ट्युशन चालू केली। त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे शिक्षणामध्ये रस नसलेले विद्यार्थी सुद्धा त्यांच्याकडे येऊन शिक्षण घ्यायला लागले। आता हीच गोष्ट सोनम वांगचुक यांच्यासाठी ट्रिगर पॉइंट ठरली। हुशार असून सुद्धा लडाख मधली 95% मुलं नापास होत होती। यात दोष त्यांचा नाहीये, तर शिक्षण व्यवस्थेत आहे हे सोनम यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी शिक्षण व्यवस्थेत बदल करायचं ठरवलं। इंजिनियर झाल्यानंतर 1988 मध्ये सोनम वांगचुक यांनी आपला भाऊ आणि इतर 5 जणांसोबत मिळून सेकमोल म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली। सेकमोलच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी मोठी चळवळ उभी केली। त्यामुळे सेकमोलचं नाव लडाखच्या घराघरात पोहोचलं। नवीन शाळा बांधण्याऐवजी लडाख मधल्या सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्याचं काम वांगचुक यांनी सेकमोलच्या माध्यमातून करायचं ठरवलं। 1991 मध्ये लडाख क्षेत्रातल्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सोनम यांनी सासपोल इथल्या सरकारी शाळेमध्ये आपला पहिला उपक्रम सुरू केला। मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल अशी शिक्षणाची पद्धत त्यांनी सासपोलच्या शाळेत चालू केली। त्यांच्या शिकवण्याच्या या मॉडेलला मोठं यश मिळालं आणि मुलांचा शिक्षणाकडचा ओघ वाढला। त्यांचं शिक्षणाचं हेच मॉडेल ट्रान्स हिमालयन रिजन मधल्या 33 शाळांनी राबवलं। मग नव्याने स्थापन झालेल्या हिल काउन्सिलने सुद्धा
वांगचुक यांचं हेच मॉडेल स्वीकारलं. श्रीनगरच्या शाळेत वर्गाबाहेर उभं राहणाऱ्या या मुलानं थेट शिक्षण व्यवस्थेत बदल करत आउटस्टँडिंग कामगिरी केली. सरकार, ग्रामीण आणि शहरी नागरिकांच्या सहकार्यानं 1994 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केलं. या कार्यक्रमाअंतर्गत सरकारी शाळांची जबाबदारी घेण्यासाठी ग्राम शिक्षण समित्यांची स्थापना करणं, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समस्या समजून शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण देणं आणि लडाखच्या स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेणारी पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणं अशा गोष्टी करण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून लडाखमध्ये विद्यार्थ्यांचं 10वी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण फक्त 7 वर्षात 5% 55% पोहोचलं आणि सध्या 10वी पास होणाऱ्यांचं हेच प्रमाण 75% वर पोहोचलंय. लडाखच्या छोट्यातल्या छोट्या गावातल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम वांगचुक आणि त्यांच्या सेकमोलने केलं. मग लेह जवळ सेकमोल अल्टरनेटिव्ह स्कूल कॅम्पसची स्थापना वांगचुक यांनी केली. या शाळेचा पॅटर्नच वेगळा. 3 इडियट्सच्या फुन्सुक वांगडूच्या शाळेत होता अगदी तसाच. जे विद्यार्थी नापास होतात त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि त्यांना आवड असलेल्या विषयांचं शिक्षण या शाळेत दिलं जातं. या शाळेतनं शिक्षण घेतलेले शिक्षक, चित्रपट निर्माते, राजकारणी अशा अनेकांनी आपलं नाव कमावले. लडाखच्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांमधले वरिष्ठ नेते हे सेकमोलशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. या शाळेच्या कॅम्पसमध्ये सोनम यांनी इथल्याच विद्यार्थ्यांसोबत मिळून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इमारतींची रचना आणि उभारणी केली आहे. या इमारती कमी खर्चाच्या माती चिखलापासून बनवलेल्या आहेत. लडाखच्या कडाक्याच्या थंडीमध्ये बाहेरचं तापमान -15°C असताना सुद्धा या शाळेच्या इमारतींमधलं तापमान हे 15°C असतं. अशी या इमारतींची युनिक रचना करण्यात आली आहे. फक्त लडाखच नाही तर नेपाळ, भूतान आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागांमध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या पर्यावरणपूरक इमारतींची उभारणी सेकमोलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या कार्यासाठी जम्मू काश्मीर गव्हर्नन्स मेडल देत सोनम वांगचुक यांचा सन्मान देखील करण्यात आलाय. 2005 मध्ये वांगचुक यांची भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयानं प्राथमिक शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय नियामक परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. या माध्यमातून नेपाळ आणि भूतानच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सुद्धा वांगचुक यांनी मदत केली. सेकमोल नंतर वांगचुक यांनी हाईल म्हणजेच हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख या एका वैकल्पिक विश्वविद्यालयाची स्थापना केली. इथं प्रॅक्टिकल आणि थिअरी असं दोन्ही प्रकारचं शिक्षण मुलांना दिलं जातं. सेकमोल मध्ये जे शोध लागले ते सगळीकडे पोहोचवण्याचं काम हाईलच्या माध्यमातून सुरू झालं. भारत चीन बॉर्डरवरती -30, -40°C इतक्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये इंधन किंवा शेकोटीशिवाय सैनिकांना राहण्यासाठी सौर ऊर्जाधारित शेल्टर बांधण्याचं काम भारतीय सैन्याच्या भागीदारातनं हाईलकडनं केलं जात आहे. 2012 मध्ये सोनम वांगचुक यांनी आईस स्तूप म्हणजेच कृत्रिम हिमनदीच्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टला सुरुवात केली. लडाखमध्ये हिवाळ्यात प्रचंड थंडी असते. या काळामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. पण एप्रिल-मे महिन्यामध्ये शेतीसाठी मुबलक पाणी लडाखमध्ये मिळत नाही. प्यायच्या पाण्याची सुद्धा इथं टंचाई निर्माण होते. त्यामुळे हिवाळ्यात वाहून जाणारं पाणी वाया जातं आणि नैसर्गिक हिमनद्यांचं वितळलेलं पाणी शेतीला गरजेच्या वेळी पुरेसं उपलब्ध होत नाही. त्यामुळे हिवाळ्यातलं ओढ्याचं पाणी एका मोठ्या बर्फाच्या शंकूंच्या किंवा स्तूपांच्या स्वरूपात साठवून जेव्हा उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळायला लागेल तेव्हा या स्तूपांमधलं पाणी शेतीसाठी पुरवण्याची कल्पना या आईस स्तूप प्रोजेक्ट मागे होती. ही आईस स्तूपाची कल्पना स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये सुद्धा विकसित करण्यात आली. यासाठी सोनम वांगचुक यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत, ज्यामध्ये ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर आणि रेमन मॅग्सेसे पुरस्कार अशा पुरस्कारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे फक्त एज्युकेशनल रिफॉर्मर म्हणून नाही तर एक जगविख्यात एन्व्हायरमेंटलिस्ट, सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील सोनम वांगचुक यांची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. आता 3 इडियट्स मधलं फुन्सुक वांगडूचं पात्र हे सोनम वांगचुक यांच्यावरनं इन्स्पायर्ड आहे असं नेहमीच सांगितलं जातं. पण स्वतः सोनम वांगचुक मात्र तसं अजिबात मानत नाहीत. इतके वेगवेगळे शोध लावून सुद्धा त्यांच्याकडे एखाद्या शोधाचं पेटंट असल्याचा पुरावा सुद्धा सापडत नाही. एखादा शोध स्वतःच्या नावावर बंदिस्त ठेवण्यापेक्षा तो समाजाच्या उपयोगी पडावा असं सोनम वांगचुक सांगतात. सोनम वांगचुक यांच्यावरती आजवर अनेक आरोप झाले. त्यांच्या आईस स्तूपाच्या प्रोजेक्टमुळे, हयालच्या वेगवेगळ्या संशोधनांमुळे लडाखचं पर्यावरण धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लडाखचा समावेश 6व्या अनुसूचित करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं. लडाख मधल्या हिंसक आंदोलनाला चिथावणी दिल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला. ते अगदी चायनीज एजंट असल्याचे आरोप देखील झाले. इतकंच नाही तर सरकारने NSA लावून 170 दिवस त्यांना तुरुंगात देखील राहावं लागलं.
आता सुद्धा गेले 19 दिवस धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक जंतर मंतरवरती उपोषण करतात। त्यांना उपोषण सोडण्याची वारंवार विनंती केली जाते। दिल्ली हायकोर्टात सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं यासाठी याचिका दाखल करण्यात आली। कोर्टाने देखील याची दखल घेत त्यांची काळजी घेण्याचे निर्देश दिलेत। पण मला उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागा, त्यासाठी 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन सोनम वांगचुक यांनी केलंय। त्यामुळे सरकारला जाग कधी येणार? सरकारला वांगचुक यांचा जीव महत्त्वाचा नाहीये का, असा सवाल आता वांगचुक यांच्या समर्थकांकडनं आणि सीजेपीच्या समर्थकांकडनं केला जातोय। पण या सगळ्या परिस्थितीत सोनम वांगचुक यांचा बगावत का इरादा कायम आहे। सोनम वांगचुक यांचं हे बंड नेमकं त्यांना कुठे घेऊन जाणार, ते कुठं थांबणार? या बंडासमोर सरकार झुकणार की हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणार? शिक्षण व्यवस्था बदलणारे सोनम वांगचुक त्यांच्या या लढ्यामध्ये यशस्वी होणार का, पास होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।